काल चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात चांगलंच शब्दयुद्ध रंगलं होतं आणि हा वाद अखेर अध्यक्षांच्या दालनापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात या सगळ्या वादासंदर्भात बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर होते, तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा हजर होते। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा या बैठकीत हजर होते। आता हा वाद मिटणार की तसाच सुरू राहणार याची आता चर्चा होते। मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत। मनोज, काल ज्या प्रकारे चित्रा वाघ आणि परब यांच्यात वाद रंगला होता आणि आता हा वाद अध्यक्षांच्या दालनापर्यंत गेलेला आहे, बैठक सुद्धा झाली, काय साधारण चर्चा या बैठकीत होतीये? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की हा वाद आता मिटणार आहे की आणखी वाढणार आहे? नक्कीच आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यात सुरू आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये काल आपण विधान परिषदेमध्ये बघितलं की चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये शब्दामध्ये बाचाबाची झाली, दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद आपण बघितलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत देखील पोहोचला आणि त्या संदर्भात आज बैठक देखील अध्यक्षांच्या दालनामध्ये झाली। त्यावेळी आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच आपण बघितलं चंद्रकांत पाटील, अनिल परब आणि तसंच सर्व विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी म्हणजे विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी होते आणि यामध्ये चर्चा देखील झाली। आणि यामध्ये आपण बघितलं चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्या वादावर पडदा हा पडलेला आहे। खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये हा पडदा पडलेला आहे। दोन्ही गटांच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना समज द्यावी असं या बैठकीमध्ये झाले आणि आपण बघितलं वैयक्तिक टीका टाळत मुद्देने चर्चा केली या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आणि मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचं समजलं जातं। यामध्ये ही खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार हा आता वाद मिटल्यानंतर सभापती दालनात देण्यात डिप्लोमॅसी देखील झाली आणि त्यावेळी सर्व मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देखील उपस्थित होते। धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल। तर आमच्या प्रतिनिधींच्या अपडेटनुसार आता हा वाद वाघ आणि परब या दोघांमधला हा वाद मिटण्याची चिन्ह आहे।